दुसरीत गेलेल्या मुलांना शिकवताना त्यांच्या वयाचा आणि मानसिकतेचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या वयात मुले खेळकर आणि जिज्ञासू असतात, त्यामुळे त्यांना शिकवताना मनोरंजक आणि आकर्षक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. खाली काही उपयुक्त सूचना दिल्या आहेत. शिकवण्याच्या पद्धती. खेळ आधारित शिक्षण प्ले बेस्ड लर्निंग. मुलांना खेळायला खूप आवडते, त्यामुळे अभ्यासातील संकल्पना खेळांच्या माध्यमातून शिकवा. उदाहरणार्थ, संख्याज्ञान शिकवण्यासाठी म्हणी वापरणे, अक्षरे शिकवण्यासाठी अक्षरांची खेळणी वापरणे किंवा गोष्टी सांगून त्यातील पात्रे साकारायला लावणे. कृती आधारित शिक्षण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. मुलांना स्वतः काहीतरी करून शिकायला अधिक आवडते, त्यामुळे त्यांना विविध कृतींमध्ये सहभागी करा. उदाहरणार्थ, चित्रकला, मातीकाम, कागदकाम, वस्तूंची जुळवाजुळव करणे किंवा साध्या प्रयोगांमधून संकल्पना स्पष्ट करणे. गोष्टी सांगणे स्टोरी टेलिंग. मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. पाठ्यपुस्तकातील धडे किंवा संकल्पना मजेदार गोष्टींच्या रूपात सांगा. यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढेल आणि त्यांना विषय चांगल्या प्रकारे समजेल. दृकश्राव्य साधने ऑडिओ व्हिज्युअल एड्स. चित्र, व्हिडिओ, गाणी यांचा वापर करून मुलांना शिकवा. यामुळे त्यांची शिकण्याची प्रक्रिया अधिक मनोरंजक आणि प्रभावी होईल. गटकार्य ग्रुप वर्क. मुलांना लहान गटांमध्ये विभागून त्यांना एकत्रितपणे काम करायला सांगा. यामुळे त्यांच्यात सामाजिक कौशल्ये विकसित होतील आणि ते एकमेकांकडून शिकतील. प्रश्नोत्तरे आणि चर्चा क्वेश्चन आन्सर अँड डिस्कशन. मुलांना प्रश्न विचारण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत द्या आणि विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करा. सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मुलांचे कौतुक करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या चुकांमधून शिकायला मदत करा आणि त्यांना आत्मविश्वास द्या. विषय शिकवताना घ्यायची काळजी. मराठी. अक्षरांची ओळख पक्की करावी. छोटे शब्द आणि वाक्ये वाचायला शिकवावे. चित्रवाचन आणि गोष्ट वाचनावर भर द्यावा. लेखनासाठी अक्षरे वळणदार काढण्याचा सराव घ्यावा. गणित. संख्याज्ञान 1 ते 100 पर्यंत दृढ करावे. बेरीज, वजाबाकी यांसारख्या मूलभूत क्रिया सोप्या पद्धतीने शिकवाव्यात. आकार, वस्तूंचे वर्गीकरण आणि क्रम ओळखायला शिकवावे. दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन गणितीय संकल्पना स्पष्ट कराव्यात. परिसर अभ्यास. स्वतःची ओळख, कुटुंब, शाळा आणि परिसरातील वस्तूंची माहिती द्यावी. सजीव आणि निर्जीव वस्तू ओळखायला शिकवावे. साधे नियम आणि चांगली सवय यांविषयी मार्गदर्शन करावे. प्रकृती भ्रमंती आणि निरीक्षणातून ज्ञान द्यावे. इंग्रजी. अल्फाबेटची ओळख आणि उच्चार स्पष्ट करावे. छोटे शब्द 3 लेटर वर्ड्स वाचायला आणि लिहायला शिकवावे. साध्या वाक्यरचनांची ओळख करून द्यावी. गाणी आणि खेळांच्या माध्यमातून इंग्रजी शिकवावे. इतर महत्त्वाच्या गोष्टी. धैर्य आणि संयम. लहान मुलांना शिकवताना खूप संयम ठेवावा लागतो. प्रत्येक मूल वेगळ्या गतीने शिकते, त्यामुळे त्यांना वेळ द्यावा. वैयक्तिक लक्ष. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्यांच्या अडचणी समजून घ्या. पालकांचा सहभाग. मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत नियमित संवाद साधा आणि त्यांना घरी अभ्यास घेण्यासाठी मार्गदर्शन करा. शिकवण्यातील लवचिकता. मुलांच्या प्रतिसादानुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करा. मनोरंजक वातावरण. वर्गात आनंदी आणि खेळकर वातावरण ठेवा, जेणेकरून मुलांना शिकायला कंटाळा येणार नाही. दुसरीत गेलेल्या मुलांना शिकवणे एक आनंददायी अनुभव असू शकतो. योग्य पद्धती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मुले लवकर आणि प्रभावीपणे शिकू शकतील.